हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, आपल्या देशामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दोन अतिशय महत्त्वाच्या अशा संस्था आहेत. पहिल्या संस्थेचं नाव आहे आयसर. आयसर म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था. ह्या संस्थेनं IIT ही एग्जाम घेतली. ही एग्जाम डेट होती 7 जून 2026. 9 ते 12 या वेळेमध्ये ही एग्जाम झाली. त्यानंतर 7 जूनला संध्याकाळी आन्सर की डिस्प्ले झाली. त्यानंतर आयसरनं काय केलं, 9 ते 13 जून पर्यंत आन्सर कीवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिलाय. त्यानंतर सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन साठी आणि जे विद्यार्थी 12वी मध्ये आता पास आउट झाले आहेत तर त्यांना मार्कशीट अपलोड करावं लागणार आहे. त्यासाठी आयसरनं 13 जून ते 21 जून ही तारीख विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. आयसरनं अद्यापपर्यंत रिझल्टची तारीख सांगितलेली नाही. ज्या दिवशी ही रिझल्टची तारीख सांगितली जाईल त्या दिवशी ती ऑफिशियल वेबसाईटवर नक्कीच येणार आहे. हे होतं आयसर या संस्थेविषयी. आता आपण नायसर या संस्थेविषयी बघू. नायसर या संस्थेनं नेस्ट NEST म्हणजे काय, नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट नावाची एक्झाम 6 जून 2026 रोजी घेतली. ही एक्झाम होती 2 ते 5 या वेळेत त्यांनी घेतली. त्यानंतर जी आन्सर की डिस्प्ले झाली, आन्सर की वर ऑब्जेक्शन घेण्यासाठी 10 ते 12 जून 2026 ही तारीख त्यांनी दिलेली आहे. 24 जून 2026 रोजी नेक्स्ट ह्या परीक्षेचा रिझल्ट येणार आहे आणि विद्यार्थ्यांना जो स्कोर कार्ड आहे ते स्कोर कार्ड 25 जून 2026 रोजी डाउनलोड करता येणार आहे. त्यानंतर नायसरची काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही संस्था अतिशय महत्त्वाच्या अशा संस्था आहेत. नायसर मधून जे विद्यार्थी 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स करतात त्यांना भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये ज्युनियर सायंटिस्ट म्हणून पोस्ट मिळते. त्यानंतर आयसर मधून जे विद्यार्थी 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स करतात त्यांना इस्रो किंवा DRDO या संस्थेमध्ये चांगल्या ठिकाणी ज्युनियर सायंटिस्ट म्हणून जॉब मिळतात. या व्यतिरिक्त बाहेर देशात अमेरिका, इंग्लंडमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी खूप चांगल्या करिअरच्या संधी अवेलेबल आहेत. म्हणून जे विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी एलिजिबल होतील त्यांचं फ्युचर खूप चांगलं होणार आहे. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.